महापुरापासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। हुतात्मा समूहात 1 रुपयाचाही गैरव्यवहार नाही। हुतात्मा पॅटर्न बदनाम करण्याचा डाव। अध्यक्ष वैभव नायकवडी। हुतात्मा साखर कारखाना आणि समूहातील इतर सर्व संस्था आर्थिकदृष्ट्या अतिशय भक्कम पायावर उभ्या असून त्यामध्ये 1 रुपयाचाही गैरव्यवहार झालेला नाही, अशी ठाम माहिती कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। सध्या सुरू असलेल्या आंदोलनामध्ये काही विघ्न संतोषी लोक विनाकारण खोटे आरोप करून संस्था बदनाम करण्याचे काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं। कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना नायकवडी म्हणाले की देशातील सर्व साखर कारखाने हे कर्ज काढूनच चालवले जातात आणि हुतात्मा कारखान्याच्या कर्जाची सर्व अधिकृत विगतवारी प्रशासनाकडे उपलब्ध आहे। असे असताना केवळ हुतात्मा कारखानाच कर्जात बुडाला आहे असे म्हणणे हा केवळ बेजबाबदारपणा असून सातत्याने खोटे रेटून बोलणाऱ्यांनी याची जाणीव ठेवायला हवी। गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे कारखान्याच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला असून खरेदी विक्रीबाबत होणारे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत। सध्या कारखान्यातील वातावरण अतिशय तणावाखाली असून संचालक आणि अधिकारी स्वतःला असुरक्षित समजत आहेत। कर्मचाऱ्यांवर दबाव आणि दमदाटी केली जात असून हे संस्थेच्या हितासाठी अत्यंत घातक असल्याचे नायकवडी यांनी नमूद केलं। ज्या हुतात्मा पॅटर्नसाठी अनेकांनी कष्ट उपसले तो पॅटर्न जाणीवपूर्वक विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे। हा निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि ज्येष्ठ नेते CB पाटील यांनी पुढाकार घेतला असून जर चर्चेत ठरल्याप्रमाणे हे आंदोलन थांबणार असेल तर संस्थेसाठी मी 2 पावले मागे येण्यास तयार आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। सभासद आणि शेतकरी यांच्या हितासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला। माझ्यावरती हुतात्मा साखर कारखान्यामध्ये गैरव्यवहार केल्याच्या संदर्भातले जे सातत्याने जे आरोप होत होते त्यामध्ये काल म्हटले, आजच्या काही वर्तमानपत्रात आलंय 3000 कोटीचा गैरव्यवहार। एवढं शक्य आहे का? हे काहीही बोललं जातंय, कसंही बोललं जातंय आणि ते माध्यमांच्याकडून लोकांच्याकडे गैरसमज त्यामधून पसरतोय। वास्तविक पाहता हे चुकीच्या गोष्टी आहेत, ह्या 100% चुकीच्या आहेत। हुतात्मा शिक्षण उद्योग समूहात कुठेही गैरव्यवहार झालेला नाही। इतर संस्थांच्या बाबतीमध्ये सुद्धा बोललं जातंय की त्या संस्थांच्या मध्ये गैरव्यवहार आहे, त्या कमकुवत आहेत, डबघाईला आहेत, असं कोणतंही नाही उदाहरण। सर्व संस्था हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहामधल्या व्यवस्थित त्यांच्या पायावरती उभा आहेत आणि त्यांचं कामकाज चोख चाललेलं आहे। त्या ठिकाणचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणचं कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीनं करतात। चांगल्या कामाला चांगलं म्हणणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं। त्याचबरोबर माझ्या कामकाजाच्या अनुषंगानं काही चर्चा केल्या गेल्या। वास्तविक पाहता आतापर्यंतच्या कामकाजामध्ये सातत्यानं इतर साखर कारखान्यांच्या पेक्षा उसाला जास्तीत जास्त दर द्यायचा प्रयत्न केलेला आहे। कामगारांना वेळच्या वेळेला पगार दिलेला आहे, बँकांचे हप्ते वेळच्या वेळेला फेडलेले आहेत। असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक ते आरोप सातत्याने केले जातात। ही गोष्ट 100% ही लोकांना रुचणारी नाही। लोकांनी ओळखलंय आता कशा पद्धतीने हे चाललेलं आहे। ते सगळं घरातलं भांडण, घरातले जे काही गोष्टी असतील त्या इथं चौकात आणून त्यावरती ज्या चाललेल्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या आहेत आणि याचा सगळ्याचा परिणाम हुतात्माच्या कामकाजावरती होतोय। तेव्हा माझं सातत्यानं सांगितलंय, मागं सांगितलंय, आजही सांगतोय की तुम्ही ताबडतोबीनं आंदोलन थांबवा।